सायंकाळचे 8:30 वाजले होते. गावातली वीजही गेली होती. आकाश काळसर ढगांनी भरून आलं होतं आणि पावसाच्या हलक्या सरी त्या शांततेला छेद देत होत्या. अमोल, एक पत्रकार, आपल्या गाडीतून शहरातून परत येत होता. त्याचा मार्ग होता नांदगाव, एक लहानसं गाव जे जंगलाच्या कडेवर वसलेलं. पण त्याला एका गोष्टीची कल्पनाही नव्हती की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात भयावह दिवस ठरणार होता आणि शेवटचाही. शॉर्टकट घेऊन लवकर घरी पोहोचू असा विचार करत त्याने सावळी माळ हा रस्ता पकडला. घाटाच्या रस्त्याला झाडांची माळ होती, जिला सर्वजण सावळी माळ म्हणत असत. जो गावकऱ्यांच्या मते शापित रस्ता होता. पण अमोलचा मात्र असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. गाडी शांततेत चालली होती. रेडिओचा सिग्नल हळूहळू हरवू लागला आणि अचानक अमोलच्या कानावर एक विचित्र आवाज आला. तो आवाज घुंगरांचा होता. काही क्षणांसाठी त्याने दुर्लक्ष केलं, पण आवाज पुन्हा आला आणि आता जरा जवळूनच. आणि एक मृदू पण झरझरत चालणाऱ्या पावलांचा आवाज. त्याने गाडी थांबवली, काच खाली करत विचारलं, कोण आहे रे? पण समोरून काहीही उत्तर आलं नाही. फक्त थोड्याच क्षणासाठी आवाज थांबला आणि मग एका स्त्रीच्या हळूशा आवाजात, ये ना, मागे वळून बघ. अमोलच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने आरशात पाहिलं. गाडीच्या मागे कुणीही नव्हतं, पण तो आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. त्याने पुन्हा गाडी सुरू केली. रस्ता अजूनही एकटाच होता. अंधार अजूनच गडद होत चालला होता आणि अचानक समोर एक साडी नेसलेली बाई रस्त्याच्या कडेला दिसली. डोकं झाकलेलं, हातात घुंगरू. तिचं डोकं खाली झुकलेलं होतं. अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिनं डोकं वर केलं. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तिचं ते भयंकर रूप पाहून अमोलला धडकीच भरली. लालभडक डोळे, ओठ शिवलेले आणि तिच्या डोळ्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता. त्याने प्रचंड वेगाने गाडी चालू केली आणि लगोलग तिथून निघाला. पण हळूहळू त्याला जाणवलं की तो त्याच रस्त्यावर गोलगोल फिरत आहे. त्याचं गुगल मॅपही बंद पडलं होतं आणि फोनही डेड. खूप वेळ फिरल्यानंतर कधीतरी रात्री तो गावात पोहोचला. अर्धवट शुद्धीत एक वयस्कर आजोबा त्याला ओळखून म्हणाले, तू त्या सावळ्या माळेवरून आलेला दिसतोय. तिथं कोणीही जात नाही. त्या रस्त्यावर हाकामारी राहतीया. तिचा प्रेमभंग झाला आणि तिनं तिथंच गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या घुंगराचे आवाज अजूनही रात्री ऐकू येतात आणि जी मंडळी आवाजाच्या मागे वळतात ते कधीही परतत नाहीत. अमोल गप्प झाला, पण त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. त्या बाईने त्याला सोडलं, पण का? आणि ती कोणाची वाट पाहते? यामागचं नेमकं सत्य काय? काही दिवस गेले, पण अमोलच्या मनात तो अनुभव घर करून बसला होता. त्याने ठरवलं तो परत त्याच रस्त्यावर जाईल आणि सगळा शोध लावेल. पत्रकार असल्याने त्याची वृत्तीही तशीच होती, पुरावा शोधणारी. त्याने त्याच्या कॅमेऱ्यासोबत आणि व्हॉइस रेकॉर्डरसोबत तोच रस्ता पकडला. संध्याकाळ झाली. ऐन 12 वाजले आणि पुन्हा तेच आवाज यायला लागले. छन छन असे पैंजणांचे आवाज आणि एका स्त्रीचा मधुर आवाज, ये ना, मागे वळून बघ. यावेळी त्याने व्हॉइस रेकॉर्डर सुरू केला आणि आवाज रेकॉर्ड केला. पण त्याचा चेहरा फाटला जेव्हा त्याने रेकॉर्डर प्ले केला. ये ना अमोल, ओळखलास का? तूच मला वाऱ्यावर सोडलं होतंस आणि तुझ्यामुळेच माझा मृत्यू झाला. अमोलचा जुना इतिहास उघड झाला. कॉलेजमध्ये त्याचं एका मुलीशी प्रेम होतं, रंजना. ती भरतनाट्यम शिकायची. तिच्या पायात घुंगरं असायचे. अमोलने तिचं प्रेम स्वीकारल्याचं नाटक केलं होतं आणि नंतर तिला लोकांमध्ये अपमानित केलं. आणि ही तीच हाकामारी होती जिला लोक घाबरून होते. आणि आता ती फक्त कोणीतरी आत्मा नव्हे तर अमोलचा पछाडलेला अपराध होती.
जो त्याला परत सोडत नव्हता. त्या रात्री अमोलला तोच आवाज पुन्हा ऐकू आला, पण यावेळी तो आवाज अगदी जवळून, अर्थातच त्याच्या मागच्या सीटवरून आला. त्याने झटक्यात मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी सर्वत्र काळोख पसरला. नांदगावमध्ये अमोलच्या गायब होण्याची बातमी गावभर पसरली होती. गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा सावळ्या माळेचा शाप चर्चेत आला होता, पण कुणालाही ठोस उत्तर नव्हतं. अमोल गेला तरी कुठं? त्याच्या हरवलेल्या सामानात व्हॉइस रेकॉर्डर आणि एक जुनी डायरी मिळाली, ज्यामध्ये त्याने रंजनाबद्दल लिहिलं होतं. ती मला खूप आवडायची, पण मी पत्रकार, मी वेगळ्या जगाचा. तिचं प्रेम मला बोचलं म्हणून मी ते मोडलं, पण तिनं ते मनावर घेतलं, तेही कायमचं. आता प्रश्न असा होता, रंजना खरंच आत्मा बनून फिरते की हे सगळं फक्त गुंतागुंतीचं मनोगत आहे? काही दिवसांनी शहरातून एक दुसरी पत्रकार, आरती देशमुख, नांदगावमध्ये पोहोचली. ती अमोलची जुनी सहकारी होती. अमोलच्या हरवण्यामागे काहीतरी गूढ असल्याचा तिला ठाम विश्वास होता. ती गावातल्या लोकांशी बोलू लागली. तेव्हा तिला सावळ्या माळेबद्दल कळालं आणि अखेर ती त्या झाडापाशी पोहोचली जिथे अमोलचं सामान मिळालं होतं. त्या झाडाजवळ स्मशान शांतता पसरली होती आणि जमिनीवर 2-3 घुंगरं पडलेले होते आणि सर्वत्र घुंगरांचे ठसे उमटलेले होते, ओले, मौसर मातीवरून नुकतेच गेलेले. हे ठसे अजून ताजे आहेत, ती स्वतःशीच म्हणाली. तिने तिच्या व्हॉइस रेकॉर्डरवर एक नोंद घेतली. सावळ्या माळेवर काहीतरी अघटित आहे. पडलेली घुंगरं, गायब झालेला पत्रकार, आत्महत्या, सगळं काही एक वेगळीच गुत्थी वाटते, पण ती मला सोडवावीच लागेल. त्या रात्री आरतीनं ठरवलं, तीही रात्रभर तिथेच राहील आणि नेमकं काय होतंय ते बघेल. हळूहळू रात्र होऊ लागली. आकाश पुन्हा ढगांनी भरलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा तोच पैंजणांचा आवाज यायला लागला. आरतीच्या मनात शंका नव्हती, काहीतरी अतिंद्रिय आहे इथे, पण तिचं धाडस अधिक होतं. तिनं रेकॉर्डर सुरू केलं, फ्लॅशलाईट ऑन केली आणि सावधपणे त्या आवाजांच्या दिशेने चालू लागली. एक झाडांची माळ रस्त्याला लागूनच होती. तिथं खूप दाट झाडे होती आणि त्यातूनच एका धुसर स्त्रीची आकृती हळूहळू स्पष्ट होऊ लागली. हलक्या पावलांनी नाचत, हातात घुंगरं धरलेली. ये ना, मागे वळून बघ. तोच आवाज, पण यावेळी तो आवाज आरतीला उद्देशून होता. ती थांबली. तिचा श्वास खोल झाला. ती मागे वळणारच, पण तिने डोळे बंद केले आणि आठवलं गावकऱ्यांचा इशारा, काहीही झालं तरी मागे वळू नकोस, नाहीतर तूही परतणार नाहीस. आरतीने आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालत राहिली. आवाज क्षीण झाला, पण पाठोपाठ एक थंड वारं तिच्या गळ्यावरून फिरलं. जणू कुणी सावली तिच्या मागे उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती गावातल्या जुन्या वाड्यात गेली. जो वाडा रंजना आणि तिच्या कुटुंबाचा होता, आता तो वाडा ओसाड होता. तिथं कुणीही राहत नसे. आतमध्ये जाऊन बघितल्यावर तिला तिथं एक छोटंसं संदूक सापडलं, ज्यामध्ये रंजनाच्या भरतनाट्यमाचं चित्र होतं आणि बाजूला ठेवलेले तिचे घुंगरू आणि त्याचबरोबर एक पत्र सुद्धा होतं, तेही रक्ताने लिहिलेलं. अमोल, तुझ्यावर मी प्रेम केलं, तू ते फेकून दिलंस. माझं नृत्य, माझं स्वप्न, माझं अस्तित्व, सगळं काही संपलं. मी तुला माफ करणार नाही. जे नृत्य तू हसून पाहिलंस, त्याच नादाने मी तुझं आयुष्य तोडणार आहे, रंजना. आरतीला आता खात्री होती, रंजना एक अशांत आत्मा आहे. तिचं नृत्य थांबलेलं नाही. ती अजूनही आपल्या अपराध्याची वाट पाहते आणि तो अपराधी होता अमोल. सावळ्या माळेच्या त्या झाडाखाली आरती पुन्हा पोहोचली. यावेळी तिने खोदकामासाठी गावातून मदत मागितली होती. अनेक लोक भीतीपोटी नकार देत होते, पण एक तरुण रवी तयार झाला. त्यांनी झाडाच्या मुळाशी थोडं खोदायला सुरुवात केली.
थोड्या वेळात त्यांना काही वस्तू सापडल्या. एक फाटलेली भरतनाट्यम ड्रेसची चोळी आणि एक माणसाच्या कवटीचा अंश. पोलीस तपासानंतर हे स्पष्ट झालं, हे रंजनाचे अवशेष होते. तिचा मृतदेह त्या झाडाखाली पुरण्यात आला होता. म्हणजे अमोलने फक्त तिचं प्रेम फेकलं नव्हतं, कदाचित तिच्या मृत्यूमध्येही त्याचा थेट सहभाग होता. रंजनाची कथा आता उघड झाली होती. आरतीने ठरवलं ती तिच्या आत्म्याला शांत करेल आणि मुक्ती देईल. गावात एका ज्योतिषाला भेटून ती एक नृत्य शांती विधी करण्याचं आयोजन करते. एक विशेष पूजा जिथे मृत आत्म्याच्या अधुरी इच्छा पूर्ण केल्या जातात. त्या रात्री सावळी माळेत एक छोटा मंच तयार केला गेला आणि तिथे एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तकी बोलवली गेली, जिला रंजनाचा डान्स पुन्हा सादर करायचा होता. आरतीने तिच्या डायरीमधून रंजनाचा नृत्य संच निवडला. पाऊस पडत होता, वारा वेगात वाहत होता, पण नर्तकीने नृत्य सुरू केलं आणि मग त्या मंचावर तिच्या सावलीतून अजून एक नर्तकी उमटली. ती होती रंजना. तिचं नृत्य तीच पूर्ण करत होती. आता ती रागात नव्हती. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि समाधान दोन्हीही भाव दिसत होते. नृत्याच्या शेवटी तिनं आरतीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मग ती सावली मंद होत गेली आणि गायब झाली. त्या रात्रीनंतर सावळ्या माळेवर घुंगरांचे आवाज कधीच ऐकू आले नाहीत. अमोलचा मृत्यू अजूनही रहस्यच आहे, पण गावकरी आता त्या रस्त्याने निर्धास्त जातात. आरतीने तिचा लेख प्रकाशित केला. त्याचं नाव होतं छन छन छन, एक शापित नृत्याची सत्यकथा. तो लेख राष्ट्रीय पातळीवर गाजला, पण तिच्या लेखाच्या शेवटी एक ओळ होती. जेव्हा आपली कर्म आपल्याच मागे चालत येतात तेव्हा नाद थांबत नाही. तो नृत्य होतो जो शेवटपर्यंत आपल्याला पछाडत राहतो. आरती आजही कधी कधी झोपताना एक हलकासा आवाज ऐकते. तो आवाज घुंगरांचा असतो, पण ती कधीही मागे वळून पाहत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून मी भविष्यात येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.